मॉलमध्ये सध्या आपण आणि काहीतरी परचेस करायला आलेलो आहे Petsmart.com. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी पहिल्यांदा पब्लिकमध्ये ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. मॉलमध्ये सध्या आपण आणि काहीतरी परचेस करायला आलेलो आहे. काय करायला आलेलं आहे ते तुम्हाला समजलंच. लोक माझ्याकडे असे टुकू बघायला लागल्यात. मला सवय नाही, मी नर्वस झालेलो आहे. सो स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. काय विषय आहे तुम्हाला दाखवतो. चला सांगता ठेव. मेल काय असेल? Petsmart.com. बरोबर आहे. तो मंडळी दृश्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल काहीतरी सीन आहे. तर बड्डे आलाय, मला कोण गिफ्ट करा ना, मग सेल्फ गिफ्टेड असं काहीतरी करायला लागेल ना. बघा आहे 10 दिवस, गिफ्ट करायचं असेल तर करा, नाही तर मग सेल्फ गिफ्ट मारून टाकतो मी. काय विषय नाही. काय आता जरा क्वालिटी इम्प्रूव्ह करायची, मग त्यामुळं चालू आहे सगळं. काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून काही गोष्टी इन्क्लूड करतोय बाबा. काय सांगू. तर असं सीन आहे. iWinnersला आपल्याला 8% डिस्काउंट देते ते. आपल्याला पाहिजे 10% डिस्काउंट. आता एक आम्हाला चक्कर मारणार, नाही तर मग आपल्या हक्काचं दुकान आहे दुर्वांकूर. जिंदगीत जेवढे मोबाईल घेतले दुर्वांकूर मोबाईल शॉपीतून घेतले. आपल्या फॅमिलीसारखे आहेत ते सगळे. त्यांना एक फोन करतो, शेवट फोन त्यांना करायचा. पहिलं सगळीकडची प्राईस विचारून घ्यायच्या आणि मग शेवट फोन तिथं करायचं. म्हणजे कम्पेअर करता येतं आपल्याला. अवघडच काय रे बाबा. या खरं पोरींचं इकडे अवघड काम झालेलं आहे. असल्या मेकअप तापून येतात ना, हे क्रोमावाले बेकार आहेत. मग क्रोमावाल्यांनी जेवढी मला प्राईस सांगितली ना, त्या प्राईसमध्ये iWinnersवाले मला 1 TBचा फोन देत होते आणि 512ची प्राईस सांगितली त्यांनी मला. आणि 1000 मला iWinnersवाले 1 TBचा देत होते 8% डिस्काउंट. सो आता बघू शेवट. क्रेडिट कार्डनी माझी लागलेली आहे. क्रेडिट कार्ड नको मला. अरे तिला सांगा, तुलाच पाहिजे असतील तर माझ्याकडे 2-4 घेऊन जा क्रेडिट. एक पोरगी मला म्हणजे सर SBI कार्ड सर. अरे कार्डाचा ढिकारा आहे रे माझ्या घरी. कार्डाने जिंदगी माझी क्रेडिट कार्ड वापरून माझं वर्षभर जे मी स्लो झालेलो आहे ना, म्हणजे मी थांबलेलो आहे ना एका ठिकाणी, ते क्रेडिट कार्डची कृपा आहे. कारण क्रेडिट कार्डचं लोन काही मी लय करून ठेवलेलं. म्हणजे काही माझी कॅपॅसिटी बी नव्हती तेव्हा मी क्रेडिट कार्डच्या जेव्हा उत्मात केला ना, त्याच्यामुळे 1-1.5 वर्ष माझं डायरेक्ट मी कासव झालो. म्हणजे मला इन्कम मजबूत आहे पण सगळं माझं भरण्यावरच गेलं. त्याच्यामुळे मी शांती घेतलेली. पण आता सुटला आहे तुमचा भाऊ परत. आता नाही आवरत कोणालाच. कायला नाही का, काहीच नाही, बंदच करून टाकलं का त्यांनी. सो गाईज हां लुटायला लागलं त्याला. काहीच नाही भाऊ परत एक बी नाही. अवघडच काम झालं. सो गाईज म्हणजे इतक्या वर्षाचा वारसा तुटला. आपण मॉलमध्ये येऊन मॅकडील नाही गेलो ना, म्हणजे असं कधीच झालं नाही की मॉलमध्ये आलो मॅकडोनल्डचा बर्गर नाही खाल्ला. आज जिंदगीत पहिल्यांदा असं झालं की वारसा मोडला आपला. आज विदाऊट मॅकडील जाता घरी चाललो आपण. चला अरे चला की चेंज झालं. मग लय दिवस झालं ना आपण आलो नाही, त्यामुळे चेंज झालो मी क्रेडिट कार्ड. पुरींचं लय अवघड आहे. 2-3 दिवसापूर्वी एका पुरीसोबत गेलो ना मी, तिने ना त्यामधून 2900 रुपयाची लिपस्टिक घेतल्या. 2900 रुपये माझ्या तो कपाळातच गेला. अरे म्हणलं माझा महिन्याभराचा खर्च आहे रे तो. पावडर शिवाय खर्च ना आमचं वॅसलीन पावडर महिन्याला 100 रुपये खर्च आहे आमचा तोंडावर. नुसतं लिपस्टिकला बाकीचं फाउंडेशन आणि टाउंडेशन आणि काय ब्लोशर आणि ट्रोशर काय शब्द वापरत होते. मग आता कपाळातच गेले. म्हणले काय धंदा आहे. भीती कपाळात गेली. हा भीती कपाळात गेली. मग काय तिथल्या प्राईज ऐकून. अरे जिंदगीत कधी राव 50 रुपयाच्या वर वॅसलीन आणि 10 रुपयाच्या वर पावडर नाही लावली. आणि अचानक 29 रुपयाची लिपस्टिक बघून माझ्या कपाळात गेलं ना. वापरला असेल फेसवॉश. हा सगळ्यात महागच फेसवॉश आहे. मा टी व्ही 119 रुपयाचं फेसवॉश लावतो मी. गार्नियर ॲक्नो बाईट. त्याच्यावर माझा खर्च नाही. 119 रुपयाच्या वर 1 रुपये खर्च नाही माझ्या तोंडावर. साबण आपला लाईफ बॉय आणि तेच
पोरींचं बेकार काम आहे. लिपस्टिक बी तसलं काय काय तसले पुढे तसलं एकटे तसलं काय ते काय म्हणतात त्याला प्लास्टर करायचं नाही तोंडावर पांढरं प्लास्टर. फाउंडेशन ते तर मारण्याचं महाग 6-7 हजाराला डबे. म्हणजे कसला ब्रँड आहे यांचा. आपलं बरं आहे गाडी कुठं लावली. सो मंडळी सीन असं आहे की मला जरा आता कम्पेअर करायला विचार करू द्या ना. तुम्ही घोड्यावर बसला कधी घेणार लगेच पैसे ना. एक तर पैसे डोनेट करा. मी स्कॅनर टाकतो आज डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे ना. माझं गुगल पेचा नंबर टाकतो. सगळ्यांनी 1000 रुपये पाठवा मला. हां दान करा जरा. तुमच्या भावाची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. एक तर करा दान. दिल खुलाच दान करा. दिल खुलून. ज्याला जास्त वाटलं ना 10,000 दान करा ते बी करा. बड्डेला ह्यावेळेस तेच करणार आहे मी. मग केक नका घेऊन येऊ 1000 रुपये द्या बस. बाकी काय नको. हे बघा आमच्या लॅमनोराचा व्ह्यू बघा तुम्ही एकदा. ह्या फ्युचर टॉवरला आपल्याला एक दिवस वरती 3 BHK घ्यायचं आहे पार्ट्या करायला फक्त. त्याचा पण स्कॅनर टाकू का तुम्हाला. हां नाही एक दिवस नाही भाऊ. आयुष्यभरासाठी घेणार. घेऊ एक दिवस सक्सेसफुल झाले घेऊ फ्लॅट टॉप फ्लोअरला. फक्त पार्ट्या करायला. ओनली बॉयज अलाउड नो गर्ल्स. फक्त पोरांच्या पार्ट्या. तुम्ही म्हणताल असलेले पोरग. तुम्ही काय करा मला डोनेट करा. इंस्टाग्रामला मी स्टोरी टाकतो. थांब जरा डोनेट करा मला म्हणून. फार भिका मागायची वेळ आली. लय अवघड झालंय. सगळं अवघड झालं आता काय सांगू. आहे ते बरं आहे. रक्षक कसे 2 रक्षक. कोण इथं आलं की लागलीच एवढं करत बसतात. सो मंडळी घरी आलेलं आहे आणि सीन असा आहे की काहीच खाल्लं नाही. आता मला भूक लागलेली आहे. आता मम्मी घरचे झोपलेले आहेत. आता जेवाय देतात का नाही काय माहिती. का हाताने घ्यायला लागतं. शॉर्ट असं होते. खायला पाहिजे होतं बाहेर. खाल्लंच नाही. कॅज्युअली घेतलं म्हणलं पोचल. पण येताना जरा 2-3 दोस्त भेटले. त्यांच्यापाशी थांबलो टाईमपास करत बसलो आणि कळलंच नाही कसा वेळ गेला. आता 10:30 पण नाही 11:45 झाले. 10:40 झालेले. बघू आता फ्रीज उघडून काय फ्रूट्स वगैरे चुरूमुरू काय असेल ते खातो आणि झोपतो. त्यात सीन असं आहे. फोन्स पण असं आहे की विचार का करायला लागतो आहे. कारण एवढ्यात ड्रोन पण घ्यायचं आहे आणि फोन पण घ्यायचा आहे. म्हणजे जे नीडेड गोष्टी आहे ते मला आत्ता खरंच गरज आहे त्याची. आत्ता मला ते घ्यायचंच आहे. सो त्याचीच ॲडजस्टमेंट चालू आहे. कसं काय कॅश होते लोन होते कसं काय होईल. जसं होईल तसं होईल. यानेशी मतलब आहे. कॅश घेऊ लोन घेऊ काय होणार ते यानेशी मतलब. माऱ्या करून आणतो काय विषय नाही. कसं काय आहे ना यानेशी मतलब आहे. कारण सध्या गरज पण आहे आणि सीन असं आहे कॅपेबल पण नाही आहे. पण पाऊल उचलायला लागणार. कारण असं दिल्ल्यागत बसून उपयोग नाही. काय तर हालचाल केलीच पाहिजे. सीन बघू जसं होईल तसं होईल. अपडेट देतो तुम्हाला. सो आजसाठी एवढंच. आता खातो काहीतरी ओके करून झोपतो. प्लॅन झालेले तेवढे 2 दिवसात जाईल कुठं काय जातो बघत राहा. स्किप करू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां मिल जाऊंगा तुझसे फिर.